जागतिक आदिवासी दिन दरवर्षी जुन्नर तालुक्यामध्ये साजरा होतोय। हा जागतिक आदिवासी दिन साजरा होत असताना जुन्नर तालुक्यातील आदिवासी समाज कृती समिती आहे, त्या समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व नियोजनकर्ते, कार्यकर्ते यांची बैठक पहिली सुरुवातीला संपन्न होत असते। आज आदिवासी प्रबोधिनीमध्ये त्यांची बैठक थोड्या वेळापूर्वी संपन्न झालेली आहे। हे नक्की काय नियोजन आदिवासी दिनाचे केले आपण पाहूयात। आपल्या सोबत या कृती समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आहेत। सर नमस्ते। नमस्ते। आदिवासी दिनाच्या निमित्तानं तुमची थोड्या वेळापूर्वी बैठक झाली, काय नियोजन आहे त्या दिनाचं? आदिवासी दिन हा आम्ही जवळजवळ किती वर्ष झाले, 10-11 वर्ष झाली आदिवासी दिन साजरा करतो। त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे का ज्या आदिवासी दिनाच्या निमित्त सर्व तालुक्यातले आदिवासी बांधव एकत्र येतात, त्याचा विचारविनिमय करतात आणि आदिवासीची संस्कृती काय आहे ही पुढच्या पिढीला कळावी आणि आदिवासी हा कसा होता, आज काय करतोय, पुढे काय करायचे या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी या आदिवासी दिनाचा औचित्य साधून सर्व आदिवासींच्या चालीरीती, संस्कृती असेल, पारंपरिक वाद्य असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शालेय कार्यक्रम असतील, या संदर्भातलं कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी घेऊन याची माहिती सर्व आदिवासींना व्हावी आणि आदिवासी समाजाची संस्कृती जतन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून एकमुखानं, एकजुटीनं सर्वांनी या तालुक्यात, या भागात, या राज्यात राहावं हा एक उद्देश आहे। आणि आदिवासीची संस्कृती ही सगळ्यात चांगली संस्कृती आहे, म्हणून तिला जपलं पाहिजे। त्याच्यासाठी त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मिटिंगा घेत असतो। मग त्याच्यात काही खर्च आहे, शाळेच्या मुलांचे काही कार्यक्रम बसवलेले असतात, त्यांना बक्षीस म्हणून येण्या जाण्यासाठी त्यांना गाडी खर्च म्हणून पैसे दिले जातात। त्या खर्चाच्या मिटिंगांसाठी ही मिटिंग या ठिकाणी घेतलेली असते आणि त्या मिटिंगसाठी त्या ठिकाणी असणारे समाजातले शिक्षक वर्ग असतील, फॉरेस्ट खात्याचे असतील, तलाठी असतील, हायस्कूलचे शिक्षक असतील किंवा भोईर साहेबांसारखे आता रिटायर झालेली माणसं, निर्णक साहेब असतील, मांडवे सर असतील, साबळे सर असतील, या सर्वांचा विचारविनिमय करून सर्वांच्या विचाराने या ठिकाणी मीटिंग घेऊन त्या कार्यक्रमाला चांगलं स्वरूप देण्यासाठी, ही संस्कृती वाढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी हे 9 ऑगस्ट असेल किंवा आपला आदिवासी महादिगोळी चौताऱ्याचा कार्यक्रम असेल, या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम साजरा करत असतो। त्या ठिकाणी एक समाजात काम केलेली माणसं असतील, समाजात शिकलेली असतील, उच्च पदावर अधिकारी म्हणून काम केले असतील, अशा माणसांना जमून त्यांचं मार्गदर्शन घेऊन समाजाला पुढील दिशा देण्यासाठीचं काम आम्ही या 2 कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो। एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। आता जो 9 ऑगस्ट रोजी तुम्ही जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याची बैठक झाली, नक्की त्याचं स्वरूप कसं असेल त्या कार्यक्रमाचं? त्या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्यासमोर सगळ्यांनी 10 वाजता जमायचे। तिथून 10:30ला ते रॅलीनं सुरुवात करून जुन्नर प्रदक्षिणा करायची आणि जुन्नर प्रदक्षिणेचा मार्ग करत असताना जुन्नर तालुका समन्वय समितीच्या अध्यक्षतेखाली त्याला पोलीस परवानगी असेल, मार्केट कमिटीचा
काही सभेचे ठिकाण ठरलं असेल त्या ठिकाणी जागेची परवानगी घेऊन पोलीस प्रशासनाला एक पत्र देऊन त्यांना त्या याचा मार्ग रॅलीचा मार्ग ठरवून देऊन सभेच्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी ते कार्यक्रम सादर केले जातील. त्या ठिकाणी आदिवासी क्रांतिकारक जे आहेत, राघोजी भांगरे असेल, नाग्या कत्तेरी असेल, आपला बिरसा मुंडा असेल, केंगले काय मोना केंगले असेल, खेमा रंगतवान असेल, यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्या ठिकाणी अध्यक्षाची निवड केली जाईल आणि त्या कार्यक्रमाला अध्यक्ष असं म्हणून अध्यक्षाची निवड त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी त्या अध्यक्षाला अनुमोदन देतील आणि अध्यक्षाच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी एक वक्ता त्या ठिकाणी प्रस्तावित किंवा मनोगत व्यक्त करतील आणि त्या ठिकाणी एखादा आदिवासी समाजावर आदिवासीच्या समस्या काय आहेत की त्या सोडवण्यासाठी एखादा छोटासा वक्ता त्या ठिकाणी निवडला जाईल. त्या वक्त्याचं भाषण होईल आणि शाळेत शिकणाऱ्या ज्या मुली आहेत, मग ते आश्रमशाळा असो किंवा माध्यमिकची असो किंवा तुमची प्राथमिकची असो, ज्या 100 पट ज्या शाळेत फुल प्रायमरी शाळा आहे अशा शाळेला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी त्या मुलांचा खेळ सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल आणि नंतर त्या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे समाजातून जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून आले या सन्मान्यांचं थोडक्यात 2-2 मिनिटं मनोगत घेऊन त्यांचा त्या ठिकाणी जाहीर सत्कार केला जाईल आणि या ज्या मुलांनी व्यवस्थित काम केलं, गाणी म्हणली किंवा संस्कृती आदिवासीच्या संस्कृतीच्या पारंपरिक पद्धतीनं गाणी म्हणून ते सादर केलं, त्यांना काही बक्षीस या कमिटीकडून दिलं जाईल. त्याचा तर त्यांचाही सत्कार केला जाईल आणि जर आजारी तर पाहुणे जर कोण आले, आमदार असेल, खासदार असेल किंवा एखादा प्रमुख मोठा पाहुणा कोणी आला तर त्यांचा त्या ठिकाणी सत्कार केला जाईल आणि शेवटी अध्यक्षांचे मनोगत होऊन सगळ्यांचे आभार मानून त्या ठिकाणी कार्यक्रम समाप्त केला जाईल. गोयल साहेब, तुम्ही आदिवासी समाजातील या जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते. जागतिक आदिवासी दिन असेल किंवा होळी चौथऱ्याचा कार्यक्रम असेल, या ठिकाणी विविध संघटना असतील, विविध संस्था असतील, त्याही कार्यक्रम काही प्रमाणात साजरा करताना येथून मागच्या काळामध्ये आढळले. तुम्ही आता उद्याचा जो कार्यक्रम होणार आहे 9 ऑगस्टचा, तो एकत्र साजरा करणार आहेत की वेगवेगळा होणार आहे? नाही, तो एकत्र. त्याच्यासाठीच आम्ही तालुक्यात ही जी दुई होती, ही संघटना वेगळी, ती संघटना वेगळी, या सर्व संघटनांनी एकत्र येऊन एकत्र बसून सगळ्यांच्या विचारांना समन्वय साधून हा कार्यक्रम, दोन्ही कार्यक्रम तालुक्यात करायचे आहे असं ठरलंय सगळ्यांचं. त्या दृष्टीने आज बैठकीला त्या संघटनेचे पण पदाधिकारी वगैरे होते का? विविध संघटनेचे संस्था सगळे होते ना, होते. गोयल साहेब, खरं तर पाहता आपण जुन्नर तालुक्यात आपली जी मायभूमी आहे, आपल्या या मायभूमीतच आपण तालुक्याचे सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून आपण सेवानिवृत्त झालात आणि आज आपण पहिल्यांदा आपल्या समाजाच्या या बैठकीसाठी उपस्थित झालात. या सगळ्या गोष्टींना आपण कसं पाहताय? प्रथमतः नमस्कार. या मीटिंगला मी खरं प्रामाणिकपणे सांगतो की मी पहिल्यांदाच उपस्थित आहे. असं वाटायला लागलं की या ठिकाणची जी संघटना आहे ती अतिशय उत्कृष्ट काम करते, एकीने काम करते आणि ही कामाचे जी काही रूपरेषा आहे, ही रूपरेषा कानावर पडल्यानंतर, ऐकल्यानंतर असं वाटायला लागलं की आपणही का नको या चांगल्या समितीमध्ये, चांगल्या संघटनेमध्ये सहभागी होऊ. कारण आपण बघत असतो की आम्ही ज्या घटकातून आलो, तो घटक असा आहे की तो मागासलेला आहे, त्यांना घेऊन आम्हाला सर्वांना पुढे घेऊन जायचं आहे.
तर त्यासाठी या संघटनेशिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही अगोदरच जो प्रश्न विचारला की तुम्ही वेगवेगळ्या संघटना या स्थापन हे करून वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत का, तर आमच्या भोईर साहेबांनी अगोदरच सांगितलेलं आहे की असं होणार नाही. मीही ज्या संघटना आज उपस्थित नसेल त्यांनाही जाहीर आवाहन करतो की बाबांनो, एकीशिवाय बळ नाही, एकीशिवाय फळ नाही. त्यामुळं आपण जर असा काही चुकीचा विचार केला असेल तर असा विचार न करता तुम्ही सर्वांनी आता जी काही आपली समन्वय समिती स्थापन आहे, या समन्वय समितीच्या माध्यमातून जो काही उत्कृष्ट कार्यक्रम आपण 9 ऑगस्टला सादर करणार आहे, त्या कार्यक्रमामध्ये हिरारीनं आपण ज्या पद्धतीने बाहेर नियोजन केलं असेल त्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी करूया. तर आपण मी जो आवाहन करतोय याचा नक्की स्वीकार कराल हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि मला जे काही तुम्ही या ठिकाणी विचारलं ते मनोगत माझं या ठिकाणी संपवतो.